नमस्कार, मी अमृता. गुरुकिल्ली यशाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. नीटची परीक्षा काही दिवसांपूर्वीच पार पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही जवळपास 15 लाख मुलांनी ही एक्झाम यशस्वीरित्या दिली आहे. आता सारेच विद्यार्थी रिझल्टची वाट पाहतायत. आता पुढे काय, तर कदाचित रिझल्ट लागला की पुढची वाटचाल कशी सुरू करावी हे प्लॅन्स देखील चालले असतील. तर आजच्या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत की रिझल्ट तर लागणारच आहेत, पण त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर नेमके कोणते पर्याय असू शकतील. गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे जॉर्जियामधील वैद्यकीय शिक्षण आणि संधी, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासंदर्भात गायडन्स करणारे प्रज्वल जाधव सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. धन्यवाद. प्रज्वल सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रज्वल सर एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ॲडवायझर आहेत. एज्युकेशन ओव्हरसीजच्या संस्था या मुंबई, पुणे, जळगावमध्ये देखील आहेत. गेल्या 6 वर्षापासून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आज भारतामध्ये चांगल्या हॉस्पिटल्समध्ये देखील कार्यरत आहे. तर आज आपल्या चर्चेचा हाच विषय असणार आहे की भारतामध्ये आणि परदेशात कोणते मेडिकल कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीज विद्यार्थ्यांनी निवडाव्यात. सर, नुकतीच नीटची परीक्षा पार पडलेली आहे. रिझल्टही काही दिवसांवरच आता येऊन ठेपलेले आहेत. तर वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना भारतामध्ये MBBS आणि BDS करायचं असेल तर प्रवेश प्रक्रियेसाठी नेमक्या कुठल्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत? निश्चितच जसं तुम्ही म्हटलात की जी 13 सप्टेंबर 2020 रोजी नीटची परीक्षा पार पडली, साधारणपणे संपूर्ण भारतातून 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिलेली आहे. तर जेव्हा तुम्ही विचारलं की महत्वाची बाबी काय असू शकतात जेव्हा एका विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असतो, तर सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजेच MBBS, BDS, आयुष कोर्सेस म्हणजेच आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी, BMS, BHMS हे असे कोर्सेस ज्याला आपण म्हणतो, या सर्व कोर्सेसमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर नीट ही बंधनकारकच आहे. जर असं कोणी तुम्हाला म्हणत असेल की विदाऊट नीट ही तुमचा प्रवेश होऊ शकतो, तर असं नाही आहे, कारण की नीट ही बंधनकारकच आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची दुसरी बाब म्हणजे काउन्सिलिंग राऊंड्स आणि कॅप राऊंड्स. भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश प्रक्रिया जी असते ती काउन्सिलिंग राऊंड्स आणि कॅप राऊंड थ्रूच होते. तर ह्या महत्वाच्या गोष्टींकडे नीट क्वालिफाय करणं, नीटची परीक्षा देणं आणि संपूर्ण वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही काउन्सिलिंग आणि कॅप राऊंड थ्रूच होते, हे मी तुमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. अगदीच. त्यामुळे ही परीक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. मात्र ज्याचा आता तुम्ही उल्लेख केला कॅप राऊंड, तर हा देखील खूप महत्त्वाचा रोल यात प्ले करतोय. तर काही विद्यार्थी असेही असतील त्यांना ही प्रोसेस काहीशी गोंधळून टाकणारी असेल, तर मग अशा विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे मदत करता? नक्कीच कॅप राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड जेव्हा विद्यार्थी ऐकतात तर बऱ्याचशा वेळेला कन्फ्यूज होऊन जातात. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2 प्रकारचे काउन्सिलिंग राऊंड्स असतात भारतामध्ये. एक उदाहरण द्यायचं झालं, जर एक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्राच्याच एका वैद्यकीय शाळेमध्ये, एका वैद्यकीय कॉलेजमध्ये त्याला जेव्हा प्रवेश मिळवायचा असतो, तेव्हा तो स्टेट काउन्सिलिंग राऊंड्स थ्रू त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचा फॉर्म भरतो. जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला महाराष्ट्र बाहेर किंवा दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये जेव्हा ऍडमिशन हवं असतं, त्यावेळेला तो सेंट्रल काउन्सिलिंग राऊंड ह्याच्या थ्रू ऍडमिशनची प्रोसेस पुढे नेतो. जर आता आपण स्टेट काउन्सिलिंग राऊंड्स बद्दल बोलायचं झालं तर एक नवीन अपडेट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एका विदर्भातील विद्यार्थ्याला विदर्भाच्याच एका मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल, तेव्हा त्याला पूर्वी 70% प्राधान्य होतं, आणि जेव्हा विदर्भाच्या एका विद्यार्थ्याला मुंबईमध्ये प्रवेश हवा असेल एका मेडिकल कॉलेजमध्ये, तेव्हा तो 30% प्राधान्यामध्ये यायचा. म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 70-30 हा सीटचा कोटा होता, पण या वर्षीपासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 70-30 कोटा हा काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे वन महाराष्ट्र वन मेरिट या बेसिसवरच महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये ऍडमिशन होणार आहे. तर नक्कीच एक आनंदाची बातमी आहे ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर जर काउन्सिलिंग राऊंड्स बद्दल बोलायचं झालं तर एक रूपरेषा सांगायची काउन्सिलिंग राऊंडची, म्हणजे सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं, मग ते स्टेट काउन्सिलिंग असू दे किंवा सेंट्रल काउन्सिलिंग असू दे. त्याच्यानंतर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं विद्यार्थ्यांचं. त्याच्यानंतर
प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुमच्या आवडीचे जे कॉलेजेस आहेत किंवा तुमच्या स्कोर अनुसार तुम्हाला कॉलेजेसची प्रेफरन्स टाकावी लागते आणि त्याच्यानंतर फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, मॉपअप राउंड्स असे बऱ्याचशा एमबीबीएसच्या लिस्ट निघतात. तर निश्चितच ही काउन्सिलिंगची किंवा ही ऍडमिशनची प्रोसेस आहे. पण मी हे तुमच्या आवर्जून सांगू इच्छितो की या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज हवं असेल किंवा सीट हवी असेल तर मेरिटमध्ये येणं हे अतिशय इम्पॉर्टंट असतं. तुम्ही मेरिटमध्ये असाल तर निश्चितच तुम्हाला एक चांगलं कॉलेज तुमच्या काउन्सिलिंग राऊंडमध्ये निश्चितच भेटेल. अगदीच. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेसाठी मेरिटही असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग जे विद्यार्थी पास झालेत किंवा क्वालिफाईड झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी मग यानंतर नेमके कोणते पर्याय असू शकतात? निश्चितच अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 80 ते 82 हजार एमबीबीएसच्या सीट्स अवेलेबल आहेत. त्यातील जर तुम्ही बघाल म्हणजेच 50% 40 ते 42 हजार हे गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट्स असतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट बघाल तर एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे एक सर्वसाधारण परिवाराला, विद्यार्थ्याला ते अफोर्डेबल असं नसतं. तर निश्चित असे बरेचसे विद्यार्थी असतात जे मेरिटमध्ये नाही आले किंवा ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये अफोर्ड नाही करू शकले. त्यांच्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय असू शकतो, तो म्हणजे परदेशी एमबीबीएस करण्याचा. निश्चितच जर आपण भारताचा आकडा पाहिला तर साधारणपणे 30 वर्षापासून भारतातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी हे परदेशी एमबीबीएस करण्यासाठी जात आहेत. आता त्याचं कारण काय नक्की? तर अफोर्डेबल एज्युकेशन. बऱ्याचशा वेळेला मिसकन्सेप्शन असतं महाराष्ट्राच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये की बाबा अब्रॉड मध्ये शिक्षण हे एक्सपेन्सिव्ह असतं. तर असं नाहीये. जर आपण टॉप एमबीबीएस डेस्टिनेशन्स पाहिलेत जसं रशिया, युक्रेन, जॉर्जिया, फिलिपिन्स, इथे अतिशय अफोर्डेबल एज्युकेशन आहे, अतिशय अफोर्डेबल ट्युशन फीज म्हणजेच 2 ते 4 लाख वार्षिक ट्युशन फीज या खर्चामध्येही चांगल्या पद्धतीने एमबीबीएस होऊ शकतं. आणि जे भारतीय विद्यार्थी तिकडे जातात, चांगल्या पद्धतीने शिकतात, अफोर्डेबल एज्युकेशन घेतात आणि भारतामध्ये येऊन चांगल्या हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिस करत आहेत. आणि निश्चितच हा अशा विद्यार्थ्यांसाठी जे मेरिटमध्ये नाही आले अतिशय चांगला पर्याय असू शकतो. अगदीच. आणि सर खरं तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असू शकतो की आम्हाला परदेशात शिकायचं आहे, मात्र ते शिक्षण आम्हाला परवडणार आहे की नाही. आणि आता तर खरं तर टॅगलाईनच झाली आहे की स्टडी एमबीबीएस इन अब्रॉड. मात्र कोरोनाचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला तर मग असे नेमके कोणते देश आहेत जे तुम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट कराल की त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतील? निश्चितच आहे. जसं मी टॉप लीडिंग डेस्टिनेशन सांगितले, रशिया, जॉर्जिया, युक्रेन, फिलिपिन्स. तर आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की कोरोनाच्या दृष्टिकोनाने सेफेस्ट कंट्री कुठली, तर जर आपण रशियाचे आकडे पाहिले तर साधारणपणे 10 लाखाहून अधिक कोरोना पेशंट्स आहेत. युक्रेन, फिलिपिन्सचे पाहिले तर साधारणपणे 2 ते 3 लाख कोरोना पेशंट्स आहेत. पण या सर्व कंट्रीजच्या कंपॅरिझन मध्ये जॉर्जिया एक अशी कंट्री येते जिथे फक्त आणि फक्त सुरुवातीपासून आतापर्यंत 3,000 ऍक्टिव्ह कोरोनाचे पेशंट्स आहेत. तर जर कोरोनाच्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर जॉर्जिया इज वन ऑफ द सेफेस्ट ऑप्शन स्टडी डेस्टिनेशन एमबीबीएस साठी सध्या. आता ही झाली कोरोनाची सेफ्टी. तर आपण अदरवाईज सेफ्टी जरी बघितलं तर नंबिओ म्हणजेच NUMBEO ही एक सर्वे बॉडी आहे जिने 200हून अधिक देशांचा सेफ्टी सर्वे केला आणि त्यात असं दिसून आलं की जॉर्जिया युरोपमधली सर्वात सेफेस्ट कंट्री आहे आणि जगभरात 4थी सर्वात सेफेस्ट कंट्री आहे. जर आपण एमबीबीएसच्या सर्व डेस्टिनेशनचं कंपॅरिझन केलं तर त्यात आपल्याला असं दिसून येईल की जॉर्जिया कोरोनाच्या दृष्टिकोनाने ही नक्कीच एक सेफेस्ट डेस्टिनेशन आहे आणि अदरवाईज सेफ्टीच्या हिशोबाने ही अतिशय सेफ डेस्टिनेशन आहे. आणि मला असं वाटतं की 2020 मध्ये एक लीडिंग आणि सेफेस्ट एमबीबीएस डेस्टिनेशन म्हणून जॉर्जियाची विद्यार्थ्यांनी निवड करावी. अगदीच. आणि त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी देखील निवडायची असेल तर या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच बरेचसे लीडिंग कंट्रीज आहेत, बरेचशी युनिव्हर्सिटीज आहेत आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थी आणि पालक हे गोंधळून जातात की नक्की युनिव्हर्सिटी कशी निवडावी. तर जसं आपण लीडिंग डेस्टिनेशन आणि सेफेस्ट डेस्टिनेशन जॉर्जिया बद्दल बोललो तर जॉर्जियामध्ये बरेचसे वर्ल्ड रिनाउंड युनिव्हर्सिटीज आहेत. त्यातली एक युनिव्हर्सिटी म्हणजे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत आणि ही युनिव्हर्सिटी निवडताना काय काय बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम अक्रेडिटेशन किंवा ज्याला आपण अप्रुव्हल्स असंही म्हणतो. तर कुठलीही युनिव्हर्सिटी निवडल्यानंतर ती युनिव्हर्सिटी MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अप्रूव्ड आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं असतं. आणि हे विद्यार्थी www.mciindia.org या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.
तर कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टिब्लिसी जॉर्जिया ही MCI अधिकृत आहे. त्यासोबतच जॉर्जियन एज्युकेशन मिनिस्ट्री अंतर्गत ही अधिकृत आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल अक्रेडिटेशन्स म्हणजे असेही काही विद्यार्थी असतील ज्यांना पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची PG परीक्षा द्यावी लागेल, म्हणजेच USMLE युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झाम. तर कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही USMLE अप्रूव्ड म्हणजेच ECFMG एज्युकेशन कमिशन फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स या अक्रेडिटेशन्स ही भेटलेल्या आहेत. तर मी निश्चितच सांगू इच्छितो की जॉर्जियामधील कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही अधिकृत अक्रेडिटेशन्स प्राप्त मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे आणि निश्चितच एक चांगला ऑप्शन असू शकतो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. अगदीच. आणि सर, जसं आपण आता म्हणालात की कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर आहेच, पण या संदर्भात आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचा नेमका फीडबॅक कसा आहे? कारण अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातून देखील याच युनिव्हर्सिटीला पसंती देत असतात. हो, नक्कीच. आपल्या महाराष्ट्रातून बरेचसे विद्यार्थी कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत आणि अतिशय चांगला फीडबॅक आहे त्यांचा. तर आता या चांगल्या फीडबॅकचे बरेचसे कारणही आहेत. ते कारण बघायचे झाले म्हणजे सर्वप्रथम कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये USMLE क्रॅक्ड फॅकल्टीज आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाची PG परीक्षा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 ज्यांनी क्वालिफाय केली आहे, असे फॅकल्टीज, असे शिक्षक आपल्या भारतीय व महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना तिथे शिकवत आहेत. तर नक्कीच त्यांचा चांगला क्लिनिकल एक्सपिरियन्स, एक वर्ल्ड वाईड एक्सपिरियन्स आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना कधीही चांगला एक एक्सपिरियन्स देतो आणि शिक्षणासाठी त्यांच्यासाठी अतिशय एक चांगली आणि महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर जॉर्जियामध्ये निश्चितच जसं तुम्ही विचारलं की महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा फीडबॅक कसा आहे, तर नक्कीच आपल्या सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा फीडबॅक अतिशय चांगला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये जे फॅकल्टीज आहेत, जे शिक्षक आहेत, ते आंतरराष्ट्रीय दर्जाची PG परीक्षा म्हणजे USMLE स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 क्वालिफाईड असे शिक्षक आहेत. त्याच्यामुळे एक अतिशय चांगला क्लिनिकल एक्सपिरियन्सनी ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्याचा लाभ नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना होतो. त्याच्यानंतर जॉर्जियामध्ये ECTS म्हणजेच युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम ही शिक्षण पद्धती आहे. त्याच्यामुळे जी तुम्हाला डिग्री भेटते ती जॉर्जियामध्ये, युरोपमध्ये, US, UK आणि भारतात ही व्हॅलिड असतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे विद्यार्थ्यांकडे एक ओपन डोअर ऑफ ऑपॉर्च्युनिटी असते संपूर्ण जगभरात त्यांच्या मेडिकल डिग्री सोबत प्रॅक्टिस करण्याची. तर निश्चितच जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातील विद्यार्थी, तर कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ते अगदी विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, साऊथ महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, चाळीसगाव, अमरावती अशा ठिकाणाहूनही विद्यार्थी तिकडे शिकत आहे आणि अतिशय आनंदाने ते आपल्या MBBSचं शिक्षण पूर्ण करत आहेत. अगदीच. त्यामुळे MBBSचं शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण करायचं आहे त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच परदेशात शिक्षण पूर्ण करण्याचं त्यांचं हे स्वप्न विद्यार्थी नक्कीच पूर्ण करू शकतात. आणि याच संदर्भात आणखीनही काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे एक छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण जॉर्जियामधील वैद्यकीय शिक्षण आणि संधी याविषयी मार्गदर्शन घेत आहोत प्रज्वल जाधव सर यांच्याकडून. ज्या विद्यार्थ्यांना खरं तर परदेशात शिक्षण पूर्ण करायचं असतं अशा विद्यार्थ्यांच्या मनात युनिव्हर्सिटीबद्दल, त्या देशाबद्दल अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तरं सर आज आपल्याला देतात आहेत. सर, या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर नेमकं एज्युकेशन ओव्हरसीज कोणत्या महत्त्वाच्या फॅसिलिटीज या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतं? नक्कीच जेव्हा एक युनिव्हर्सिटीचं निवड विद्यार्थी करतात तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज हे अतिशय महत्वाचे असतात आणि एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत आम्ही अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये दोन मुख्य फॅसिलिटीज म्हणजे सर्वप्रथम अकॅडमिक फॅसिलिटीज. तर विद्यार्थ्यांना माहिती असेल की जेव्हा तुम्ही MBBSचं शिक्षण करता, मग ते भारतात असो किंवा परदेशात असो, MBBSचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर एक NEXT म्हणजेच नॅशनल एक्झिट टेस्ट नावाची एक्झाम विद्यार्थ्यांना द्यावी लागते. त्याचसाठी आम्ही सर्वप्रथम पहिल्या वर्षीपासूनच कौकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये NEXTची कोचिंग ही राबवतो. त्याच्यानंतर जसं मी पहिलेही सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाची PG परीक्षा म्हणजेच USMLE युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झाम ही जर परीक्षा देण्यासाठी काही विद्यार्थी इच्छुक असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षीपासून USMLE कोचिंग ही आम्ही प्रोव्हाइड करतो.
आणि या दोन्ही कोचिंग फॅसिलिटीजचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही कोचिंग म्हणजे NEXT कोचिंग आणि USMLE कोचिंग ही संपूर्णपणे मोफत आहे आणि एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत दिली जाते. त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची फॅसिलिटी म्हणजे हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटी. एक विद्यार्थी त्याच्या आयुष्याचं 5 ते 6 वर्ष एका परदेशी किंवा एका अननोन कंट्रीमध्ये घालवणार असतो. तर निश्चितच एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत आम्ही हे मेक शुअर करतो की हॉस्टेल फॅसिलिटी आणि मेस फॅसिलिटी ही प्रीमियम असावी. आमचे जे हॉस्टेल्स आहेत ते क्लीन, कम्फर्टेबल, हीटर, कूलर फॅसिलिटी, हाय स्पीड इंटरनेट फॅसिलिटी असे बरेचसे फॅसिलिटीज आपण आपल्या हॉस्टेलमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर जर मेसचं बोलायचं झालं तर आपल्या हॉस्टेलमध्येच मेस फॅसिलिटी ही प्रोव्हाइडेड असते, जिथे महाराष्ट्रीयन पद्धतीचं 3 टाइम जेवण म्हणजेच सकाळी लाईट ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असे आपण 3 मील्स प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे हॉस्टेल, मेस किंवा अकॅडमिक असे काहीही दुविधा विद्यार्थ्यांना नसली तर त्यांचं जे फोकस असतं MBBS मध्ये अभ्यास करण्यामध्ये ते अतिशय जास्त वाढतं आणि निश्चितच असे काही प्रॉब्लेम्स नसले, काही असले तर एज्युकेशन ओव्हरसीज कधीही विद्यार्थ्यांच्या मदतीला असते. आम्ही जॉर्जियामध्ये असतो, आपली टीम जॉर्जियामध्ये असते, युनिव्हर्सिटीमध्ये असते आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदतही करत असते. अगदीच. आणि खरं तर पालकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात की विद्यार्थी परदेशात गेल्यानंतर त्यांची सोय कशी होते, मेस आणि हॉस्टेल कसं असणार आहे, तर या संदर्भात खरं तर तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे, अनेक पालकांची आणि विद्यार्थ्यांची काळजी कुठेतरी नक्कीच कमी झाली असणार आहे. मात्र सर, कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे फ्लाईट सध्या बंद आहेत, तर मग एज्युकेशन ओव्हरसीजनं विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत का? निश्चितच अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, की आता फ्लाइट्स बंद असताना कसे ट्रॅव्हल करतील? तर मी सांगू इच्छितो, की 1 ऑक्टोबर पासून जॉर्जियाची जी व्हिसा डिपार्टमेंट्स आहेत, व्हिसा ऑफिसेस आहेत आणि एम्बसी आहे, ही सुरू झालेली आहे आणि आपण व्हिसा ॲप्लिकेशन्स ही प्रोसेस करत आहोत. त्याच्यानंतर ट्रॅव्हल कसे करतील? तर निश्चितच एज्युकेशन ओव्हरसीज हे चार्टर्ड फ्लाइट्सनी विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहे जॉर्जियाला आणि त्यांच्या अकॅडमिक्समध्ये काहीही नुकसान होणार नाहीये आणि विद्यार्थी हे फिजिकल बेसिसवरच त्यांचे MBBSचे लेक्चर्स अटेंड करतील. तर निश्चितच आता मी का स्ट्रेस केलं, की फिजिकल बेसिसवरच त्यांना अटेंड करावे लागणार लेक्चर्स. तर MCIच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन लेक्चर्स MBBS मध्ये हे इनव्हॅलिड असे आहेत. तर असे भरपूर विद्यार्थी असतील जे ऑनलाईनरित्या MBBSचं शिक्षण करत असतील, तर मी त्यांना सांगू इच्छितो, की MCI हे गृहीत धरणार नाही आहे. त्याचमुळे एज्युकेशन ओव्हरसीज चार्टर्ड फ्लाइट्सने आपले सर्व विद्यार्थ्यांना जॉर्जियाला घेऊन जाणार आहे आणि तिथे फिजिकल बेसिसवरच त्यांचे लेक्चर्सही चालू होणार आहे. त्यासोबत मी हेही सांगू इच्छितो, की जे एअर तिकीट असणार आहे, जे चार्टर्ड फ्लाइट्सने आम्ही विद्यार्थ्यांना नेणार आहोत, ते निशुल्क म्हणजेच मोफत असणार आहे. एज्युकेशन ओव्हरसीज कुठल्याही पद्धतीचा चार्जेस त्यांच्याकडनं घेणार नाहीये. त्यासोबतच ऍडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंटेशन प्रोसेस, संपूर्ण प्रोसेसिंग फीज ही कोरोना प्रादुर्भावाला लक्षात घेता एज्युकेशन ओव्हरसीजनी माफ केली आहे. निश्चितच ह्याचा लाभ महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. अगदीच. तर आपण सगळेच चिंतित असाल की ऑनलाईन स्टडी हा MCIच्या रूल्स अंतर्गत येत नाहीये, तर एज्युकेशन ओव्हरसीजचे विद्यार्थी नक्कीच जॉर्जियामध्ये एका चार्टर्ड विमानानं प्रवास करतील आणि हा पूर्ण खर्च एज्युकेशन ओव्हरसीज तर्फे करण्यात येणार आहे. तर या काळामध्ये प्रोसेसिंग फी न घेता विद्यार्थ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देणं हा एक चांगला उपक्रम खरं तर सरांच्या मार्गदर्शनामुळे राबवला जातोय. तर सर, या उपक्रमाबद्दल काय सांगाल? निश्चितच जसं तुम्ही म्हणालात, की कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारतात झालेला आहे, तर संपूर्ण जगातही झालेला आहे. हेच लक्षात घेता एज्युकेशन ओव्हरसीजनी यावर्षी असं ठरवलेलं आहे, की आम्ही कुठल्याही पद्धतीची प्रोसेसिंग फीज नाही घेणार आहोत. ऍडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंटेशन प्रोसेस, इनफॅक्ट फ्लाइट तिकीट सुद्धा मोफत असणार आहे. विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त त्यांचे नॉमिनल व्हिसा चार्जेसच पे करायचे आहेत. तर निश्चितच मला असं वाटतं या सर्व उपक्रमांमुळे भरपूर आपले महाराष्ट्रीय विद्यार्थी त्यांचं MBBS करायचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतील आणि निश्चितच या सर्व सोयी आणि सुविधांचा लाभ घेतील. तर सर, खरं तर खर्चाबद्दल अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, मात्र याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यांना योग्य मार्गदर्शनाची केवळ आवश्यकता आणि त्यासाठी तुम्ही आहातच. त्यामुळे जाता जाता तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? निश्चितच असे बरेचसे विद्यार्थी असतील, त्यांना बरेचसे प्रश्न असतील, की सर नीटमध्ये मला एवढी मार्क आहेत, काय पर्याय असू शकतात?
किंवा सर मला परदेशी एमबीबीएस करायचं आहे, काय पर्याय असू शकतात, फीस किती असू शकते. युनिव्हर्सिटी बद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. परत त्यासोबतच फीस भरण्याची म्हणजे सेमिस्टर वाईज फीस भरण्याची सुविधा आहे का. निश्चितच या सर्व सुविधा आपल्याकडे आहेत. तुम्ही खालील दिलेल्या आपल्या क्रमांकावर कॉल करू शकता. मीही अवेलेबल असतो, माझी संपूर्ण टीम अवेलेबल असते. आम्ही निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करू, गाईड करू. आणि जसं मी सांगितलं, ह्या गायडन्ससाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. मोफत काउन्सिलिंग सेशन असतात, त्यासोबतच मोफत व्हिडिओ काउन्सिलिंग सेशन जी आपण अवेलेबल करून दिले आहेत. तर निश्चितच तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि माझ्याशी 1 to 1 बेसिसवर माहितीही घेऊ शकता. अगदीच. तर जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की जॉर्जियामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संधी या कशा प्रकारे आम्हाला उपलब्ध होऊ शकतात, तर या संदर्भात सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. स्क्रीनवर सरांचे नंबर देखील आहेत. त्यामुळे तुमच्या मनातील ज्या शंका आहेत आणि जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्ही सरांकडून मिळवू शकतात. सर, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं, मात्र त्या स्वप्नपूर्तीकडे वळताना कुठेतरी मनात प्रश्न असतात, भीती असते आणि ही भीती खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्यामुळे आपले देखील खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.